नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी बघणार आहोत। त्यासाठी पानं स्वच्छ निवडून धुवून कापून घेतलेली आहेत। ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहेत। मयुरीज किचनच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा आणि नवनवीन रेसिपी बघत राहा। रेसिपीकडे वळूया आणि आता आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे। त्यात आपल्याला आता भाजी टाकून घ्यायची आहे। ही भाजी टाकून झाली की त्यात आपण 1 चम्मच मीठ टाकणार आहोत। म्हणजे मिठाच्या पाण्याने ही भाजी स्वच्छ धुतली जाईल आणि शिजायलाही पटकन शिजेल। हे पानं जरा जाड असल्याने लवकर भाजी शिजत नाही, मग गरम पाण्यात धुतली की लवकर शिजेल। यासाठी आपल्याला गरम पाण्याने धुवून घ्यायचे आहे। धुवून आणि हे पाणी काढून टाकायचं आहे। एका चाळणीत आपण आता ही भाजी ओतून घेऊ, म्हणजे पाणी गाळलं जाईल आणि गार पाणी टाकून बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। गार पाणी टाकल्याने भाजी हिरवीगार राहील आणि त्यासाठी आपण आता साहित्य तयार करून घेऊ। एका बाउलमध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या तिखट आहेत, फिक्क्या असतील तर तुम्ही 2 ते 3 मिरच्या वाढवू शकता। 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। हे बारीक झालं की आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे, मोठ्या आकाराचा, थोडा जाडच कापायचा आहे। जाडसर कांदा कापून झाला की आपण आता गॅसवर कढई ठेवणार आहोत। त्यात आपण 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की त्यात आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत। पाव चमचा सारखं हिंग पण घालायचं आहे। आता आपण कापलेला कांदा घालून घेणार आहोत। कांदा जरा लाल होस तोपर्यंत चांगला तळायचा आहे। चांगला परतला गेला म्हणजे हिरव्या मिरचीचं वाटण पण घालून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे घालून आपण वाटण तयार केलेलं होतं ते पण घालून घेतलेलं आहे। आता त्याला एकसारखं की आपण आता त्यात 1 चमचा सारखं मीठ घालू। आता सारण चांगलं परतलं गेलेलं आहे। आता भाजीचं पाणी चांगलं निथळून आपण त्यात घालून घेणार आहोत। मोकळी करून टाकायची आहे। हातानेच थोडीशी मोकळी करायची आहे, म्हणजे एकजीव व्हायला मदत होईल। मुळ्याच्या पानांची भाजी खूप छान चविष्ट लागते। मुळ्याबरोबर आपल्याला पानं पण घेऊन यायची आहे आणि त्याची छान अशी भाजी बनवायची आहे।
बघू शकता छान अशी भाजी शिजलेली आहे। त्यात आपण आता शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घेणार आहोत। मी टाकलेला कूट जरा बारीक झालेला आहे, तुम्ही जरा जाड टाकू शकता। भाजी लागायलाही छान लागेल आणि दिसायलाही छान दिसेल। खूप छान लागते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला सांगा की कशी झाली ती। रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मयुरीज किचनला फॉलो करा। थँक यू।